जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत सोयाचंक भुर्जी. एकदम मस्त अशी झणझणीत चमचमीत जी तोंडाला चव आणेल आणि खरंच खूप पौष्टिक आहे. सोयाबीन हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं. सोयाबीनच्या वड्याची भाजी आपण बघितली असेल, तर आज आपण बघणार आहोत सोयाबीनच्या वड्याची भुर्जी. एकदम मस्त होते, छान होते. सगळ्यात अगोदर इथे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, साधारण 1-1.5 ग्लास. 1 वाटी सोया चंक्स टाकायचे, त्याच्यामध्ये डीप करून थोडंसं मीठ टाकून याला 1-2 उकळी काढून घ्यायची. बघा अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे. 1 उकळी काढून घेतली की बघा एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायच्या. अशा थंड होऊ द्यायच्या, एकदम गरम गरम नाही काढायच्या, थोडं थंड घालायच्या. त्यातलं पाणी आपल्याला नंतर पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण काय करणार आहोत, 1 चमचा दही घेतलेला आहे मी, साधारण इथे मलईवालं दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 पोह्याच्या चमच्याने 1 चमचा बेसन टाकलेलं आहे आणि काही आपले मसालेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्या मसाल्यामध्ये आपण वापरणार आहोत 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. हे सगळे मसाले जे आहे आपण दह्यामध्ये आणि बेसनामध्ये याला भिजवून ठेवणार आहोत. खूप छान टेस्ट येते याची. मस्त एकजीव मिक्स करून हे मसाले नंतर आपल्याला वापरायचे आहेत. तोपर्यंत याला झाकून ठेवायचं. नंतर आपण ग्रेव्हीची तयारी करूया. चॉपरमध्ये 1 आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 2 मोठे कापलेले कांदे घ्यायचे आहे. आता हे चॉपरमध्ये का कापायचे, कारण हे एकदम एकसारखे बारीक कट होतात म्हणून. नाहीतर तुम्ही एकदम बारीक चिरून घेतले तरीही चालतात. इथे या चॉपरमध्ये एकदम सारखे बारीक होतात म्हणून मी या चॉपरमध्ये बारीक करून घेत आहे. बघा अशा पद्धतीने प्रेस केलं की याच्यामध्ये सगळं जे आपलं साहित्य आहे ते एकदम बारीक कट होतं, फाईन कट होतं आणि सारख्या पद्धतीचं बारीक होतं. बघू शकता अशा पद्धतीने सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. इकडे आपली सोयाचंक मस्त थंड झालेलं आहे. आता त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं किंवा त्या चॉपरमध्ये जरी काढलं तरीही चालतं, कारण हे जास्त बारीक नको. फक्त याला एकच गरका फिरवायचा. जास्त बारीक जर झालं तर गाळ होते, भुर्जी होणार नाही. बघा अशा पद्धतीने जाडसर ठेवायचा आहे त्याचा चोथा. आता आपल्या भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. अशा पद्धतीने जर तयारी करून घेतली ना तर भाजी करायला एकदम सोपी जाते. 2 चमचे तेलामध्ये जिरं, आपण जे तेजपान टाकायचं आहे, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग टाकायचे आहे आणि सोबतच बारीक केलेलं आपण जे सामान केलं होतं, बारीक कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं, ते पूर्ण आता तेलामध्ये टाकायचं आहे आणि याला पूर्ण मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पूर्ण मऊसूत झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे मसाले टाकायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एकदम मध्यम आचेवर ही मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायची आहे. मस्त ग्रेव्ही तयार होते याची, खूप छान ग्रेव्ही, कारण हे एकदम बारीक झालेलं कट आहे. शिजल्यानंतर पूर्ण मऊसूत पडतं. हळूहळू बघू शकता एकदम मऊसूत पडलेलं आहे. अशा पद्धतीने ते पूर्ण साहित्य आपलं भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे मसाले भिजवून ठेवले होते ना, ते मसाले आता याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे. दही, बेसन आणि खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये. दही जे आहे ते जास्त आंबट वापरायचं नाही, मस्त मलाईदार दही वापरायचं किंवा आपण फ्रीजमधली स्टोअर असलेली फ्रेश क्रीम वापरली तरीही चालते. सोबतच वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणीसुद्धा टाकलं. आता हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. अजिबात मसाले जळत नाही, मसाल्याचा कलर कायम राहतो, टेस्टलाही भारी लागतात. तेल सुटसुटूपर्यंत याला भाजू द्यायचं आणि मध्यम आचेवर भाजू द्यायचं. हळूहळू बघू शकता त्याला कलर आणि तेल पण मस्त सुटलेलं आहे. आता इथे आपल्याला आपण जे सोया चंक्स मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं जाडसर, ते टाकून द्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं. सोबतच याच्यामध्ये तुम्ही वाटाणे घालू शकता किंवा मी इथे थोडीशी सिमला मिरची घातलेली आहे, टेस्ट अजून वाढवण्यासाठी त्याची. थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी वापरायचं. मी पाणीसुद्धा वापरलं आणि नंतर परत शिजू दिलं. अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून घेतलं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरले, एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं, पूर्ण मिक्स करायचं आणि पूर्ण तेल सुटेपर्यंत परत मध्यम गॅसवर परतून घ्यायचं. छान अशी आपली भुर्जी तयार होते. बघा अशा आता घट्ट झालेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून याला मस्त थोडा वेळ होऊ द्या.
थोड्या वेळानंतर आपली जी सोया चंक्सची भुर्जी आहे तुम्हाला वेगळे मस्त कलरदार दिसेल. बघू शकता. याला एक 5 मिनटं होऊ देईल. 5 मिनटानंतर बघू शकता काय मस्त कलर आला आणि तेल पण किती छान सुटलेलं आहे. अशा पद्धतीने आपली इथे सोया चंक्सची ही जी भुर्जी तयार झालेली आहे. बघू शकता किती भारी दिसत आहे. कलरही तेवढाच भारी आला होता आणि नंतर सोबतच एका ताटामध्ये सर्व्ह करा. कांदा, काकडी, टोमॅटो, लिंबू सोबत आपण चपाती किंवा भाकरी वापरली तरी चालतं. पाव वापरले तर अजून सुंदर. इतकी छान ही टेस्ट आली होती. बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे. वरतून हिरवी मिरची आणि कोथिंबीर ठेवून सर्व्ह करा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुमची कमेंट देखील टाईप करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. एन्जॉय. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. खायला तितकीच अप्रतिम झाली होती. एकदा नक्की ट्राय करून बघा. बाय बाय. जय श्रीकृष्ण.